डिलिव्हरीनंतर बाळ जन्मतं, पण सगळ्यात जास्त बदलते ते आईचं शरीर. पण ह्याबद्दल कोणीच बोलत नाही. स्ट्रेच मार्क येतात, पिगमेंटेशन वाढतात, पोट आत जात नाही, केस गळतात आणि कधी-कधी आरशात बघून स्वतःला ओळखू पण येत नाही. जर आता तू पोस्टपार्टम फेजमध्ये आहे, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघ. कारण आज मी तुला ते सगळं सांगणार आहे, जे मला कोणीच सांगितलं नव्हतं. नमस्कार, मी वैष्णवी. मी एक न्यू मॉम आहे. फक्त इमोशनल नाही, मी रिसर्चसुद्धा करते, डॉक्टरशी बोलते, सायन्स बेस क्लिअरिटी शेअर करते. पोस्टमॉर्टम बॉडी चेंज नॉर्मल आहेत, पण सोशल मीडियामुळे आपल्याला वाटतं की ती 2 महिन्यात ठीक झाली, पण मी का नाही? पण हे सगळं खरं आहे का, हे आपण स्वतःला कधी विचारतो? हे सगळं इन्स्टावर बघलेल्या रील खऱ्या असतात का? तर मुळीच नाही. तर चला बोलूया आपण आजच्या टॉपिकवर. बॉडी चेंज नंबर 1, बेली आणि युटेरस रिॲलिटी. डिलिव्हरीनंतर सगळ्यात पहिला शॉक कशाचा लागतो माहीत आहे का? डिलिव्हरी झाल्यानंतर पोट लगेच आत जाईल असं आपल्याला वाटतं, पण खरं तसं नसतं. डिलिव्हरी झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यानंतर पोट श्रिंक व्हायला सुरुवात होते, कमी व्हायला सुरुवात होते. प्रेग्नन्सीमध्ये युटेरस 10 पट जास्त एक्सपांड होतं आणि त्यामुळेच डिलिव्हरीनंतर अचानक पहिलेसारखं होत नाही. स्वेलिंग, फ्लूइड, वीक कोर, मसल आणि म्हणूनच पहिल्या 40 दिवसात टमीही फ्लॅट दिसत नाही. आणि हे सगळं कम्प्लिटली नॉर्मल आहे, पण बॉडी चेंज इथंच थांबत नाही. अजून एक मोठा चेंज होतो, जो शरीरात नाही, पण मनात होतो. मूड स्विंग, अचानक रडू येणं, राग येणं, गिल्ट येणं. पण ह्याबद्दल मी पार्ट 2 मध्ये बोलणार आहे. पार्ट 2 मध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण हा टॉपिक प्रत्येक आईसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पार्ट 2 मिस होणार नाही. बॉडी चेंज नंबर 2, हेअरफॉल. डिलिव्हरीनंतर 2-3 महिन्यानंतर केस गळायला सुरुवात होते. इस्ट्रोजन प्रेग्नन्सीमध्ये तर खूप हाय होतो, पण डिलिव्हरी होताच तो अचानक कमी होतो. हा परमनंट हेअर लॉस नाही, तो 6 ते 9 महिन्यानंतर सामान्य होतो. तू काहीच चुकीचं करत नाही आहेस. हा फक्त एक टेम्पररी हार्मोनल रिसेट फेज आहे. बॉडी चेंज नंबर 3, स्ट्रेच मार्क आणि स्किन. स्ट्रेच मार्क हे कधीच जात नसतात, पण ते फेड मात्र होऊ शकतात, पण ओव्हरनाईट मुळीच नाही. स्किन ही स्ट्रेच होत असते. कोलाजन, फायबर, जेनेटिक यामुळे क्रीम तुम्हाला हेल्प करू शकतात, पण कम्प्लिटली गायब नाही करू शकत. हे स्ट्रेच मार्क तुमची कमजोरी नाही, तुमच्या मदरहूडचे साईन आहेत. बॉडी चेंज नंबर 4, ब्रेस्टफीड चेंज. एंगोरेजमेंट, लिकेज, शेप चेंज. ब्रेस्टफीडिंगनंतर शेप चेंज होतो आणि ते नॉर्मल आहे. तुझं शरीर काम करतंय, ते बिघडत नाही आहे. तुझं शरीर हे तुझ्या बेबीला नरिश करत आहे, त्याचं पोट भरत आहे. बॉडी चेंज नंबर 5, वीकनेस अँड बॅक पेन, स्लीप डिप्रिवेशन, कोर वीकनेस आणि बरंच काही चालू असतं. त्यामुळे डिलिव्हरीनंतर सुपर वुमन होण्याचा प्रेशर मनातून काढून टाक. रेस्ट कर, आयरन रिच फूड ॲड कर आणि रेग्युलर डॉक्टर चेकअप घे. प्रॉब्लेम बॉडी चेंज नाही, प्रॉब्लेम कंपॅरिझन आहे. लोक म्हणतात अजून पोट आहे, इतके केस का गळतात, आईला हील होण्यासाठी वेळ लागतो. पण सोसायटीला संयम नाही. जर तू आता आरशात बघून स्वतःकडे बघून कन्फ्यूज होत असशील, तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं शरीर हील होत आहे. तू नुकतंच एका बाळाला जन्म दिलाय, 9 महिने एक जीव तयार केलाय. तू कमकुवत नाही, तू खूप पॉवरफुल आहे. मला कमेंटमध्ये सांग, तुला सगळ्यात जास्त कोणता बॉडी चेंज डिस्टर्ब करतोय? पार्ट 2 मध्ये आपण मूड स्विंग, बेबी ब्लू, पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल बोलणार आहोत. हा सिरीज प्रत्येक न्यू मॉमसाठी आहे. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब कर, कारण इथे क्लिअरिटी आहे, मिथ नाही, रिअल मदरहूड आहे, सपोर्ट आहे. तर भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पार्ट 2 बघायला विसरू नका.